नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिरा एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज इयत्ता 10वी गणित भाग 1 मधलं पहिलं प्रकरण पाहणार आहोत। त्यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 संकीर्ण प्रश्नसंग्रह मधला पण 6वा प्रश्न पाहणार आहोत। त्याआधी आपण सराव संच 1.1 1.2 1.3 1.4 आणि 1.5 आणि संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा आणि पाचवा पण पाहिलेला आहे। आज आपण ह्या लेक्चरमध्ये 6वा पाहणार आहोत। खालील एक सामायिक समीकरणे सोडवा हे आज आपण पाहणार आहोत। जर त्या अगोदरचे सगळे सराव संच आणि संकीर्ण संग्रह 5 पर्यंत तुम्हाला जर पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे। ती लिंक ओपन करून तुम्ही ते सगळे सराव संच आणि संकीर्ण संग्रह प्रश्न 1 ते 5 तुम्ही बघू शकता। आता आज पाहणार आहोत आपण खालील एक सामायिक समीकरणे सोडवा ते पाहणार आहोत। पहिला आहे बघा, पहिला काय 2/x अधिक 2/3y बरोबर 1/6 समीकरण आहे। पहिलं समीकरण, त्यातील पहिल्यातलं दुसरं समीकरण आहे 3/x अधिक 2/y बरोबर 0। हे तुम्हाला दोन समीकरण दिलेले आहेत। मग तुम्ही सॉल्व करते वेळेस कसं सॉल्व करायचं बघा, मी करून दाखवतो सॉल्व। बघा आता इथं सॉल्व करते वेळेस आता ह्याला असं पण लिहू शकता 2 गुणिले 1/x अधिक 2 गुणिले 2/3 गुणिले 1/y बरोबर 1/6 असं पण लिहू शकता याला सॉल्व करते वेळेस। आणि ह्याला 3 गुणिले 1/x अधिक 2 गुणिले 1/y बरोबर 0। आता इथं काय म्हणायचं, आता 1/x आहे आणि 1/y इथं पण आहे आणि इथं पण आहे ह्या दुसऱ्या समीकरणामध्ये। म्हणजे काय करायचं, आता 1/x बरोबर ये मानू, काय मानू, ये मानू। तुम्ही काही पण माना, A to Z मधलं तुम्ही काही पण माना, फक्त इथं x आणि y आहेत ती सोडून तुम्ही दुसरे कोणते पण मानू शकता। m आणि n मानू शकता, 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर n मानू शकता। आपल्याला सोपं A आणि B मानतो मी, आणि 1/y बरोबर B मानू। 2 1/x बरोबर आपण ये मानले, 2 गुणिले आहे 1/x बरोबर ये म्हणजे 2 ये अधिक 1/3 आहे, काय 1/3 आहे, लक्षात ठेवा 2/3 आहे, 2/3 गुणिले y 2/3 b y 1/b म्हणजे b आहे, सॉरी 1/y बरोबर b मानले म्हणजे 2/3 b बरोबर 1/6। आपल्याला 3 बी हटवायचे आणि 6 पण हटवायचे। मग ह्या समीकरणाला 6 ने गुणा, काय करा, ह्या समीकरणाला 6 ने गुणू, ह्या समीकरणाला 6 ने गुणू म्हणजे 6 पण हटवल आणि 3 पण हटतील। बघा 6 गुणिले 2a अधिक 6 गुणिले 2/3b बरोबर 6 गुणिले 1/6। बघा 6 दुनी 12a अधिक 3 1 3 3 2 6 बे 2 4 काही 4b बरोबर 6, ही 6 आणि 6 कटले नुसता 1 राहतो, मग 1 आता ह्याला 2 न भाग द्या किंवा 2 न भाग द्या। 2 न जर भागलं तर बघा काय येतं, बघा 6 दुनी 12 बे 2 न जर भागलं 2 न नका भागू, जसं आहे तसंच लिहा, लक्षात ठेवा। समीकरण नंबर 1 द्या, समीकरण नंबर 1 द्या। आता समीकरण 2 म्हणजे 3 1/x बरोबर ये मानले म्हणजे 3 ये
अधिक 2 गुणिले 1/y 1/y बरोबर b म्हणले म्हणजे 2y बरोबर 0 हे समीकरण नंबर 2 द्या. मग आपल्याला समीकरण आता बघा इथं तुम्ही हे समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडू शकता. सहगुणक समान करून पण सॉल्व करू शकता. मग आपण सहगुणक समान करून आपण हे समीकरण सॉल्व करू. मग बघा इथं सहगुणक समान कसे होतात बघा. तर इथं 2 बघा इथं समीकरण 2 ला 2 ने गुणलं तर 6a होईल. 6a अधिक 4y बरोबर 0. 2 न जर गुणलं मग लिहा समीकरण 2 ला 2 ने गुणून. मग समीकरण 2 ला 2 ने गुणून 2 ने गुणलं तर बेत्रिक 6a अधिक 4b y नाही b आहे सॉरी इथं 4b बरोबर 2 गुणिले 0 हे समीकरण नंबर 3 द्या. आता इथं विचार करा 2चा विचार करायचा नाही 1चा आणि 3चा विचार करायचा. मग 1चा आणि 3चा जर विचार केला तर कटल का काय काय केल्यानंतर कटतं बघा. 12a अधिक 4b बरोबर 1 आहे आणि 6a अधिक 4b बरोबर 0 आहे. इथं वजाबाकी करावा लागेल तेव्हा तुम्हाला हे वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला हे समीकरण 4b कटल. मग समीकरण 1 वजा समीकरण 3 करू. काय करू समीकरण 1 वजा समीकरण 3 करू. समीकरण 1 वजा समीकरण 3 करू. मग 1 काय आहे लिहा 12a अधिक 4b बरोबर 1 आणि 3 काय आहे बघा 6a अधिक 4b बरोबर 0. आता वजाबाकी करते वेळेस खाली चिन्ह चेंज होतात. कधी पण खाली चिन्ह चेंज होतात लक्षात ठेवा. अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा 12 मधून 6 गेले किती राहतात 6a किती राहतात 6a अधिक वजा 4b कटले अधिक वजा आहे त्याच्यामुळे बरोबर 1 मधून 0 गेला 1 राहिला. ये बरोबर काय राहिलं 1/6 राहिलं. आली किंमत ये बरोबर किती आली 1/6. ये आपल्या ठिकाणी 1 पण आपल्या ठिकाणी 6 गुणाकार येत आहे त्याच्यामुळे बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर भागाकारामध्ये जातो लक्षात ठेवा. मग आता ये बरोबर 1/6 किंमत समीकरण तुम्ही 1 मध्ये ठेवा 2 मध्ये ठेवा आणि 3 मध्ये ठेवा. 1 मध्ये ठेवलं 2 मध्ये ठेवलं आणि 3 मध्ये पण ठेवलं तर तुम्हाला बी ची किंमत काढता येते लक्षात ठेवा. मग ये बरोबर 1/6 ही किंमत समीकरण मी 1 मध्ये ठेवतो. समीकरण 1 मध्ये ठेवू मी 1 मध्ये ठेवतो समीकरण 1 मध्ये. मग आता काय करा 1 काय 12a अधिक 4b बरोबर 1. मग एच्या ठिकाणी ए ची किंमत ठेवा काय आले 1/6 12 गुणिले 1/6 अधिक 4b बरोबर 1. 6 × 6 6 × 2 12 2 गुणिले 1 2 अधिक 4b बरोबर 1 आली. आता 4b आपल्या ठिकाणी 1 पण आपल्या ठिकाणी बरोबरच्या उजव्या साईडला 2 आहे अधिक 2 आहे बरोबरच्या डाव्या साईडला अधिक 2 आहे उजव्या साईडला गेल्यानंतर काय होतं वजा 2. 4b बरोबर वजा 1 बी आपल्या ठिकाणी वजा 1 पण आपल्या ठिकाणी गुणाकारामध्ये 4 आहे बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर भागाकार बी बरोबर काय आली वजा 1/4. मग आपल्याला ए बी च्या किमती काढायच्या आहेत का नाही एक्स वायच्या किमती काढायच्या आहेत.
मग एक्स वायच्या किमती काढायच्या तर काय करायचं, आपण घेतलेलं आहे बघा 1/x बरोबर ये मानलेलं आहे. मग लिहा इथं परंतु परंतु 1/x बरोबर ये मानलेलं आहे आणि 1/y बरोबर बी मानलेलं आहे. मग 1/a बरोबर a ची किंमत किती आली आहे 1/6. 1/x बरोबर 1/6 आलं लक्षात. आणि 1/y बरोबर वजा 1/4 बी ची किंमत किती आली वजा 1/4 आलेली. मग आता तिरकस गुणाकार करा. x गुणिले 1 x बरोबर 6 6 बरोबर आहे. 6 x गुणिले 1 x 1/6 x बरोबर किती आली 1/6 आली नाही 6 आली उत्तर. काय आलं नुसतं 6 येतं. x बरोबर किती आले नुसतं 6. तिरकस गुणाकार 1 गुणिले x x बरोबर 1 गुणिले 6 6 x बरोबर किती आली 6 उत्तर आलं. आणि आता बघा y ची किंमत काढायची आपल्याला. x ची किंमत काढलेली आहे आपण. आता y ची किंमत काढू. 1/y आता तिरकस गुणाकार करा 1 आणि 4चा आणि y आणि वजा 1चा. मग वजा y बरोबर 1 गुणिले 4 4. आता आपल्याला वजा y ची किंमत पाहिजे का नाही. मग दोन्ही साईडकडलं चिन्ह चेंज करायचं. वायचं चिन्ह जर चेंज केलं अधिक झालं तर वजा बरोबरच्या उजव्या साईडचं पण चिन्ह चेंज होतं लक्षात ठेवा. वजा वायचं अधिक वाय केलं तर इकडं वजा 4 वाय बरोबर काय आले वजा 4. अशा प्रकारे x आणि वायच्या किमती निघाल्या. अशा प्रकारे आपलं एक सामायिक समीकरणे सोडवा. त्यातील पहिलं 6व्या प्रश्नातलं पहिलं आपलं उदाहरण संपलेलं आहे. x, y 6, वजा 4 अशा प्रकारे हे समीकरणाचे काय उकल आहे. समजलं. आता दुसरा प्रश्न काय म्हणतोय बघा. मी लिहून घेतलेला दुसरा प्रश्न. 7/2x अधिक 1 अधिक 13/y अधिक 2 बरोबर 27. समीकरण 1 दिलेलं आहे आणि दुसरा समीकरण दिलंय त्याच्यातलं दुसरं समीकरण 13/2x अधिक 1 अधिक 7/y अधिक 2 बरोबर 33. हे दोन दिलेले आहेत. आता छेदस्थानी बघा सेम आहे का बघा पहिल्या समीकरणामध्ये आणि दुसऱ्या समीकरणामध्ये. इथं 2x अधिक 1 छेदस्थानी आणि दुसऱ्या समीकरणामध्ये पण 2x अधिक 1 हे समीकरण आणि y अधिक 2 आणि y अधिक 2 सेम आहे. मग काय कसं करायचं आता बघा. इथं काय म्हणायचं आता 1/, सॉल्व करते वेळेस 1/2x अधिक 1 बरोबर ये मानू. काय मानू ये मानू. आणि 1/y अधिक 2 बरोबर बी मानू. काय मानू बी मानू. आता बघा इथं आपण मानलेलं आहे बरोबर आहे का. मग इथं किती येईल इथं 7 आहे वरती. मग 1/2x अधिक 1 बरोबर ये मानले म्हणजे 7 ये. अधिकचं चिन्ह अधिक आहे इथं. 13 आहे म्हणजे 1/y अधिक 2 बरोबर बी मानले. मग 13 1/y अधिक 2 बरोबर बी 13b बरोबर 27. समीकरण नंबर द्या 1. काय द्या समीकरण नंबर 1. आता 2 नंबरचं समीकरण काय 13/2x अधिक 1 म्हणजे 1/2x अधिक 1 बरोबर ये मानले म्हणजे 13 ये अधिक 1/y अधिक 2 मानले बी मानलेले. मग 7b बरोबर 33. समीकरण नंबर 2 द्या. अशा प्रकारे आपल्याला 2 समीकरणं भेटलेली आहेत.
मग आता ह्याचा सहगुणक याला आणि याचा सहगुणक याला चेंज झालेला आहे. 7A आहे, इथं 7B आहे, इथं 13B आहे, इथं 13A आलेला आहे. मग असं आल्यानंतर तुम्ही सराव संच 1.1 मध्ये आपण लास्टचे गणित चौथा आणि पाचवा किंवा पाचवा आणि सहावा आपण अशा प्रकारचे गणित पाहिलेले आहेत. मग इथे ही सोडवताना काय करायची, बे व बेची ट्रिक वापरायची. काय करायची, बे व बेची ट्रिक वापरायची. म्हणजे बे व बेची काय, पहिला समीकरण आलेलं आपलं, पहिल्याची आणि दुसऱ्याची समीकरणाची बेरीज करायची. ती समीकरण येतं 3 नंबरचं. किती नंबरचं येतं, 3 नंबरचं समीकरण तयार होतं. मग वजाबाकी करायची, पहिला आणि दुसऱ्याची वजाबाकी करायची. ही समीकरण नंबर 4 देतं. हे समीकरण 4 आल्यानंतर पुन्हा बेरीज करायची, 3ची आणि 4ची बेरीज करायची. मग ए आणि बीच्या किमती निघतात. लक्षात ठेवा, ए आणि बीच्या किमती निघतात. मग आपण समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करू. काय करू, समीकरण 1 व समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करू. बरं, बेरीज करते वेळेस बघा, मग करा. मग 7A अधिक 13B बरोबर 27. अधिकचं बेरीज करायची म्हणजे अधिकचं चिन्ह कंसात टाकायचं. 13A अधिक 7B दुसरं समीकरण काय बरोबर 33. बेरीज करायची आहे, त्याच्यामुळे खाली चिन्ह चेंज होत नाहीत, फक्त वजाबाकी करते वेळेस खाली चिन्ह चेंज होतात. 7 आणि 13 20A अधिक 7 आणि 13 आणि 7 20B बरोबर 7 आणि 3 10. आच्याला 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. आता याला 20 न भागा, 20 आहे आणि 20 न 60ला 20 न भाग जातो. म्हणजे ए अधिक बी बरोबर 20×60. समीकरण नंबर द्या 3. किती द्या, समीकरण नंबर 3 द्या. आता समीकरण 1 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 1 वजा करा. तुम्ही कोणतेही 1 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 1 वजा करा, तुम्हाला बी ची समीकरण नंबर 4 भेटतं. वजाबाकी करायची. आता समीकरण मी 2 मधून 1 वजा करतो. समीकरण 2 वजा समीकरण 3 करू. वजाबाकीचे चिन्ह टाकले. तुम्ही असं पण समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करा. समीकरण 2 व समीकरण 3 नाही 2 आणि 1 करा. इथं 3 लिहा नका, 1 करा. 1 करू. इथं वजाबाकी करू लिहा. मी इथं बेरीज लिहिले, इथं वजाबाकी करू लिहा. तुम्ही असं शॉर्टकट लिहिलेलं आहे. मग वजाबाकी करते वेळेस लिहा. मग समीकरण 2 कोणतं आहे तुमचं, 13A अधिक 7B बरोबर 33. कारण 33 मधून 27 जातात, 13 मधून 7 जातात, पण इथं 7 मधून 13 जात नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला 33 मी असं घेतलेलं आहे. मग 7A वजाबाकी करते वेळेस वजाबाकीचं चिन्ह टाकायचं. 7A अधिक 13B बरोबर 27. आता वजाबाकी करते वेळेस खाली चिन्ह चेंज होतात, लक्षात ठेवा. अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा. 13 मधून 7 गेले, किती राहतात, 13 मधून 7 गेले, 6A. इथे काय अधिक आणि वजा आहे, मग वजा मोठ्या संख्येचं वजा आहे, म्हणजे वजाबाकीचं चिन्ह येणार. 6B बरोबर 6. 33 मधून 27 गेले, 6 राहतात. मग ह्या संख्येला 6 न भाग जातो. 6 न जर भाग गेला तर A वजा B बरोबर 1. हे समीकरण नंबर द्या 4. आलं समजलं. आता समीकरण 3 आणि 4 ची बेरीज करू. काय करू, मी काय म्हणले, बे व बे, बेरीज वजाबाकी बेरीज. आपण बेरीज वजाबाकी, आता बेरीज 3 आणि 4 ची बेरीज करू. समीकरण 3
अधिक समीकरण 4 करू। करा झालं का? समीकरण 3 काय? ए अधिक बी बरोबर 3 बेरीज करायचे, ए वजा बी बरोबर 1 अधिक आहे म्हणजे 2a अधिक बी वजा बी कटलं बरोबर, आणि 3 आणि 1 4, ये आपल्या ठिकाणी 4 पण आपल्या ठिकाणी गुणाकारामध्ये येच्या 2 आहे म्हणजे इकडे उजव्या साईडला आल्यानंतर 2 भागाकारामध्ये जातो, बे क बे, बे दोन्ही 4। अशा प्रकारे ये बरोबर किती आली? ए बरोबर 2 आली। काय आली? ए बरोबर तुमची 2 किंमत आली का? ए बरोबर 2। मग काय करा, ए बरोबर 2 ही किंमत समीकरण तुम्ही 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये ठेवा, तुम्हाला बी ची किंमत निघून जाईल। मग मी लिहितो समीकरण ए बरोबर 2 ही किंमत समीकरण, मला 3 अधिक असल्यामुळं 3 मध्ये ठेवतो, समीकरण 3 मध्ये ठेवू। 3 मध्ये ठेवा, समीकरण 3 काय आहे? ए अधिक बी बरोबर 3, ए अधिक बी बरोबर 3, ए ची किंमत ठेवून द्या 2 अधिक बी बरोबर 3। आता डाव्या साईडला आहे 2, बरोबरच्या डाव्या साईडला 2 आहे, उजव्या साईडला गेल्यानंतर वजा 2 होतं। मग काय करा, बी बरोबर 3 वजा 2, बी बरोबर 1। अशा प्रकारे बी ची किंमत काय आली? 1 आली। आपल्याला ए आणि बीच्या किमती पाहिजेत का? नाही, आपल्याला एक्स आणि वायच्या किमती पाहिजेत। लक्षात ठेवा, एक्स आणि वायच्या आपल्याला किमती पाहिजेत। मग बघा ठेवा, मग परंतु आपण 1/2x अधिक 1 बरोबर ए मानले, मग परंतु काय म्हणले आपण? 1/2x अधिक 1 बरोबर ए आणि 1/y अधिक 2 बरोबर बी मानले। आपण आधी हे सोडूत आणि नंतर दुसरं सोडूत। 1/2x अधिक 1 बरोबर याची किंमत किती आली? 2। मग आपण इथं तिरकस गुणा करायचा, 2च्या खाली काही नसतं म्हणजे 1 असतं, 1 गुणिले 1 आणि 2 ही तिरकस गुणाकार करा। लक्षात ठेवा, मी लाल पेननं लिहिले, तुम्ही लिहू नका एक्झाममध्ये, तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय मी। मग लिहा 2 गुणिले 2x अधिक 1 बरोबर 1 गुणिले 1 1, आलं लक्षात? 1 गुणिले 1, मग 2 गुणिले 2 4x अधिक 2 गुणिले 1 2 बरोबर 1। 4x बरोबरच्या डाव्या साईडला 2 अधिक 2 आहे, उजव्या साईडला गेल्यानंतर काय होणार? वजा 2 होणार, मग वजा 2 टाका, बरोबर आहे का? मग 4x बरोबर वजा 1। आपल्याला x ची किंमत पाहिजे, x बरोबर वजा 1, आपल्या ठिकाणी हे दोन्ही आपल्या ठिकाणी गुणाकारामध्ये 4 आहे, भागाकारामध्ये गेलो, x बरोबर किती आली? वजा 4, 1/4 वजा 1/4, x बरोबर किती आली? वजा 1/4। आता आपल्याला असंच y ची किंमत काढायची, लक्षात राहू दे, असंच आपल्याला काय करायचे? y ची किंमत काढायची। आपण काय केले? 1/y अधिक 2 बरोबर b मानले, मग 1/y अधिक 2 बरोबर b ची किंमत किती आली? 1। मग तिरकस गुणाकार करा, इथे 1च्या खाली काय नाही म्हणजे 1, तिरकस गुणाकार करा, y गुणिले 1 y अधिक 2 गुणिले 1 2 बरोबर 1 गुणिले 1, y बरोबर अधिक आहे डाव्या साईडला, बरोबरच्या डाव्या साईडला, उजव्या साईडला गेल्यानंतर वजा होतं, वजा 2, y बरोबर वजा 1। अशा प्रकारे y ची किंमत आपल्याला निघालेली आहे। अशा प्रकारे आपण दुसरा पण सॉल्व केलेला आहे। तुम्हाला जर ह्याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची असली तर तुम्ही स्क्रीनशॉट
काढून घेऊ शकता. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे लगेच, थोड्या वेळाने लगेच. आता बघा नेक्स्ट काय आहे, 148/x अधिक 231/y बरोबर 527/xy. पहिलं समीकरण आहे. दुसरं समीकरण काय, 231/x अधिक 148/y बरोबर 610/xy. आता या ठिकाणी हे थोडंसं वेगळं आहे बघा. काय हे थोडंसं वेगळं आहे. मग काय करायचं आता ह्या वेगळ्याला बघा, ही आपल्याला एक्स वाय कट करायचे. मग XY कट करायच्या वेळेस तुम्ही काय करायचं, आता इथं आपल्याला जमत नाही. 1/x बरोबर E आणि 1/b बरोबर 1/y बरोबर b आपल्याला आता इथं मानता येणार काय नाही, कारण बरोबरच्या उजव्या साईडला पण 527/xy आहे. XY आपल्याला कॅन्सल करायचे. मग काय करा, ह्या पहिल्या समीकरणाला XY न सगळ्यालाच XY न गुणा. काय होतं बघा, 148/x गुणिले XY अधिक 231/y गुणिले XY बरोबर 527/xy गुणिले XY. समजलं. आता ही x आणि ही x कटला, कॅन्सल झाला. म्हणजे काय राहिला, 148y अधिक हे y आणि हे y कटला. म्हणजे काय राहतं, 231x आणि ही x आणि ही axy कटली. तर काय राहतं बरोबर 527. आता आपल्याला y अगोदर आले नंतर x आलेले. मग लिहून घ्या, 231x अधिक 148y बरोबर 527. समीकरण नंबर 1 द्या. आता याच्यातलं दुसरं समीकरण आपण बनवू लगेच. आता बघा इथं दुसऱ्या समीकरणाला पण इथं XY न गुणा. XY न गुणल्यानंतर काय होतं, इथं बघा 231/x गुणिले XY अधिक 148/y गुणिले XY बरोबर 160/xy गुणिले XY. हा x कटला. नुसतं किती राहतं, 231y अधिक 148x बरोबर हा XY आणि हा XY कटला 610 राहतं. मग आपल्याला y अगोदर आहे, मग x घ्या. मग अगोदर 148x अधिक 231y बरोबर 610. आता इथं आपण जसं सॉल्व केलेलं आहे याचं सहगुणक 148 231x आहे, इथं 231y आहे. ह्या समीकरण आहे, समीकरण नंबर द्या 2. बघा आता इथं 2 समीकरण भेटलेत. इथं आपल्याला सहगुणक चेंज झालेत. इथं पहिल्या समीकरणात 231x आहे अधिक 148y. दुसऱ्या समीकरणामध्ये काय 148x आहे अधिक 231y. म्हणजे ह्या समीकरणाला पण बे व बेच्या ट्रिकनं आपल्याला सॉल्व करायचे. बे व बेच्या ट्रिकनं म्हणजे पहिला आणि दुसरा समीकरण करून 3 तयार करायचे आणि वजाबाकी करून पहिला आणि दुसरा वजाबाकी करून आपल्याला 4 समीकरण करायचे आहे आणि बेरीज करून तिसरा आणि चौथ्याची बेरीज करून आपल्याला ए आणि एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. इथं आपल्याला ए आणि बी आपण मानलेले नाहीत, आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. मग करा इथं समीकरण 1 व समीकरण 2 समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करून मग करा. समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. मग लिहा 231x अधिक 148y बरोबर 527 आणि
148 x अधिक 231 y बरोबर 610. हे समीकरण 1 आहे, हे समीकरण 2 आहे. याची बेरीज करून आपण बेरीज करते वेळेस खाली चिन्ह चेंज नाही होत. बेरीज करा. 379 x अधिक 379 y बरोबर 7 ला 7 2 3 आणि 11 1137. आता बघा ह्या 379 गुणिले 3 करा 1137 येतं. लक्षात ठेवा. म्हणजे 379 त्रिक 1137 होतं. म्हणजे x अधिक y बरोबर किती येतं 3. ह्याला भाग जातो 379 न भाग जातो. 379 1 1 379 1 1 379 त्रिक 1137 रुपये. तुम्ही करा इथं 379 गुणिले 3 करा. बघा तेवढंच येतं. 9 त्रिक 27 ला 7 हातच्या 1 2 7 त्रिक 21 2 23 23 ला 3 हातच्या 2 3 त्रिक 9 2 11 आले का. 3 न जर भाग गेला भाग लावला तर हे समीकरण नंबर आलं तुमचं 3. आता समीकरण 1 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 1 वजा करा. मग समीकरण मी 1 मधून 2 वजा करतो. समीकरण 1 वजा समीकरण 1 वजा समीकरण 2 करू. मग वजा बाकी करते वेळेस लिहा. मग 231 x अधिक 148 y बरोबर 527. वजा बाकी करते वेळेस चिन्ह टाका. 148 x अधिक 231 y बरोबर 610. वजा बाकी करते वेळेस खाली चिन्ह चेंज होतात. अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा. आलं लक्षात. मग 231 मधून 148 गेले किती राहतात बघा. 11 मधून 8 गेले 3 83 x वजा बाकी मोठ्या संख्येचे चिन्ह काय वजा 83 y बरोबर किती येतं वजा 83. 83 न भाग जातो म्हणजे x 1 x वजा y बरोबर वजा 1. समीकरण नंबर 4 द्या. आता समीकरण 3 अधिक 4 करू. समीकरण 3 व समीकरण 4 ची बेरीज करू. लिखा समीकरण 3 ची अधिक 4 समीकरण 4 करू. आलं लक्षात. समीकरण 3 काय x अधिक y बरोबर 3 आणि x वजा y बरोबर वजा 1. अधिक करायचे आहे बेरीज करायची आहे बरोबर आहे. बेरीज करते वेळेस खाली चिन्ह चेंज नाही होत. x ही x आणि x 2x अधिक y वजा y कटलं बरोबर 3 मधून 1 गेलं 2. x बरोबर किती आलं x आपल्या ठिकाणी 2 पण आपल्या ठिकाणी गुणाकारामध्ये भागाकार जातं. x बरोबर 1. x बरोबर किती आली किंमत 1. आता x बरोबर 1 ही किंमत तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवा 2 मध्ये ठेवा 3 मध्ये ठेवा 4 मध्ये ठेवा तुम्हाला y ची किंमत निघून जाईल. लक्षात ठेवा y ची किंमत काय होईल निघून जाईल. मग आता मी समीकरण ही x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवतो. 3 मध्ये ठेवू. 3 सोपं जातं मला. तुम्हाला कोणतं पण सोपं गेलं तर ते तुम्ही 3 लिहू शकता. x अधिक y बरोबर 3. x ची किंमत 1 अधिक y बरोबर 3. बरोबरच्या डाव्या साईडला 1 आहे अधिक आहे. उजव्या साईडला गेल्यानंतर काय होतं y बरोबर 3 वजा 1 y बरोबर
2 अशा प्रकारे x आणि yच्या किमती निघालेल्या आहेत. उदाहरण नंबर 3. जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची असली तर तुम्ही काढून घेऊ शकता. व्हिडिओला स्टॉप करून पॉज करून तुम्ही काढून घेऊ शकता. x आणि yच्या किमती आल्यात 1,2. 3 झाले. आता 4 नंबरचा आपल्याला पाहिजे. आता हे पण वेगळं आहे बघा. सगळे गणित थोडे थोडेसे वेगळे आहेत. मग आता इथं काय करायचं लक्षात घ्या. आता ह्या इथं काय करायचं बघा. असं लिहू शकता तुम्ही, लक्षात ठेवा. ह्याला वेगळे वेगळे लिहू शकता. 7x भागिले xy असं लिहू शकता, वजा 2y भागिले xy. याचाच अर्थ काय होतो, असा होतो. 7x छेदस्थानी xy आहे, त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. दोन्ही ठिकाणी सेम आहे, त्याच्यामुळे असं लिहू शकतो तुम्ही. हा x कटला, हा y कटला. मग राहतं काय तुमचं 7/y वजा 2/x बरोबर 5 राहील. आता ही समीकरणाला असंच लिहा इकडल्या पण ह्या दुसऱ्या समीकरणाला 8x अधिक 8x भागिले xy अधिकचं चिन्ह 7y भागिले xy बरोबर 15 आहे. मग इथं पण x कटला, y कटला, 8/x राहिला अधिक 7/y राहिला अधिक 7/x राहिला बरोबर 15. मग आता इथं बघा y आणि x आणि y आणि x सेम आहेत. मग इथं काय आपण मानू शकतो 1/y बरोबर ये मानू आणि 1/x बरोबर b मानू. मग माना 1/y बरोबर ये मानलेले. मग घ्या इथं काय वरी 7/y म्हणजे 7 ये वजा बाकीचं चिन्ह आहे, वजा बाकीचं चिन्ह 2. 1/x बरोबर किती मानले, b मानले, म्हणजे 1/x बरोबर b मानलेले. मग 2b बरोबर 5 समीकरण नंबर 1 द्या. आता 8/y 1/y बरोबर ये मानले, म्हणजे 8 ये अधिक 7b बरोबर 15 हे समीकरण नंबर 2 द्या. आता इथं आपल्याला समीकरणाला बघा, तुम्ही इथं काय करू शकता, तुम्ही क्रेमरच्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता आणि सहगुणक समान करून पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता मी इथं सहगुणक समान करून सॉल्व्ह करतो. क्रेमरच्या पद्धतीने म्हणल्यावर हे स्तंभ एक आपल्याला d आणि dx आणि dy च्या किमती काढाव्या लागतील. तिथं क्रेमरच्या पद्धतीने काढते वेळेस dx आणि dy च्या किमती काढून पुन्हा x आणि y च्या किमती आपल्याला काढाव्या लागतील. आता इथं आपण काय करू, सहगुणक समान करून सॉल्व्ह करू. क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व्ह नका करू. आता बघा लक्ष द्या. आता इथं 7a 8a आहे, सहगुणक समान आहे का, नाही. वजा 2b अधिक 2b 7b आहे, इथं सहगुणक समान आहे का, नाही. मग असं करा की ह्या समीकरणाला 7 न गुणा आणि ह्या समीकरणाला 2 न गुणा. 7 न गुणलं तर 7 दुनी 14 आणि 2 न गुणलं तर 7 दुनी 14. मग समीकरण 1 ला 7 न गुणा, समीकरण 2 ला 2 न गुणा. मग असं लिहा समीकरण 1 ला 7 ने गुणून आणि समीकरण 2 ला 2 ने गुणून. समीकरण 1 ला 7 ने गुणू व समीकरण 2 ला 2 ने गुणू. मग गुणा काय होतं बघा, समीकरण 3 आणि 4 भेटतं. 7 7 49a
वजा 7 दुनी 14b 7 पाचा 35 8 दुनी 16a अधिक 7 दुनी 14b बरोबर 15 दुनी 30 समीकरण 3 आणि समीकरण 4 नाव द्या। आता काय करा समीकरण 3 आणि समीकरण 4 ची बेरीज करून करा। समीकरण 3 आणि समीकरण 4 ची बेरीज करून करा कारण इथं वजा अधिक आहे त्याच्यामुळे समीकरण 3 आणि समीकरण 4 ची बेरीज करू। मग करा समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू। आलं लक्षात? 3 काय 49a वजा 14b बरोबर 35 आणि 16a अधिक 17b 14b आहे इथं 14b बरोबर 30 बेरीज करायची आपल्याला। काय करायचे? बेरीज करायचे। मग करा 49 आणि 16 65 ये वजा 14b अधिक 14b कटलं बरोबर 35 आणि 30 65 ये बरोबर 65 भागिले 65 गुणाकारामध्ये ये 65 एच्या तर उजव्या साईडला गेल्यानंतर 65 एक 65 ये बरोबर किती आलं 1 ये बरोबर 1 ये बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा 2 मध्ये ठेवा 3 मध्ये ठेवा 4 मध्ये ठेवा तुम्हाला b ची किंमत भेटून जाईल। मग मी काय करतो समीकरण अधिक 1 2 मध्ये ठेवतो। समीकरण ये बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू 2 मध्ये ठेवतो। मग 2 काय 8a अधिक 7b बरोबर 15 8a अधिक 7b बरोबर 15 मग याची किंमत ठेवून द्या 8 गुणिले 1 अधिक 7b बरोबर 8 अधिक 7b बरोबर 15 तर बरोबरच्या डाव्या साईडला 8 आहे उजव्या साईडला गेल्यानंतर वजा बाकी होतं वजा होतं 7b बरोबर 15 वजा 8 7b बरोबर 7 b बरोबर b आपल्या ठिकाणी 7 पण ही बरोबरच्या उजव्या साईडचं त्याच ठिकाणी गुणाकारामध्ये 7 आहे भागाकारामध्ये जातं 7 1 7 b बरोबर किती आली 1 आली b बरोबर किती आली 1 आली। अशा प्रकारे a आणि b च्या किमती निघाल्या। तुम्हाला a आणि b च्या किमती पाहिजेत का? नाही, तुम्हाला x आणि y च्या किमती काढाव्या लागतील। x आणि y च्या किमती काढूत आपण परंतु आपण 1/y बरोबर ये मानले। काय मानले? परंतु 1/y बरोबर ये मानले आणि 1/x बरोबर b मानलेले। मग ठेवून द्या 1/y बरोबर e ची किंमत किती आहे 1 याच्या खाली काही नसतं म्हणजे 1 च्या खाली काही नाही म्हणजे 1 असतं। मी लाल पेन न लिहितोय तुम्हाला समजण्यासाठी याचा तिरकाच गुणाकार करा y गुणिले 1 y बरोबर 1 गुणिले 1 1 ची y ची किंमत किती आली 1 तर x आणि 1/x बरोबर b किती आहे 1 आहे 1 तिरकस गुणाकार करा इथं काही नाही म्हणजे 1 आहे x 1 गुणिले x बरोबर 1 गुणिले 1 x ची किंमत किती आली 1 अशा प्रकारे x आणि y च्या किमती काय आल्या 1 आणि 1 आली। अशा प्रकारे चौथं पण तुमचं सॉल्व झालेलं आहे। आता नंतर पाचवं पाहूत लगेच आपण पाचवं पण पाहायचे आपल्याला लगेच बघा। आता पाचवं कसं आहे इथं एक छेद 2 कंसात 3x अधिक 4y
अधिक 1/5 कंसात 2x वजा 3y बरोबर 1/4 आहे. मग अशा ठिकाणी काय करायचं बघा, हे पण वेगळंच आहे, सगळ्यापैकी वेगळंच आहे. मग इथं आपण काय करू, ही समीकरण सॉल्व्ह करते वेळेस बघा, 1 इथं 3x अधिक 4y आहे बरोबर, आणि 3x अधिक 4y आणि 2x वजा 3y हे छेदस्थानी सेम आहे, फक्त इथं 2 गुणाकार आहे, इथं 2 5 गुणाकार आहे मध्ये. मग आपण काय करू, 1/3x अधिक 4y बरोबर ये मानू, आणि 1/2x वजा 3y बरोबर बी मानू. मग इथं काय होतं बघा, आता बघा 1/2 आहे, 1/2. आता 1 इथं 2 असल्यामुळे गुणाकारामध्ये 2 आहे, त्याच्यासाठी 1/2. आता 1/3x अधिक 4y आपण काय केले, ये मानले. काय म्हणले, ये मानले. मग अधिकचं चिन्ह आहे, अधिक 1/5 आहे, 1/5 बरोबर आहे का. आपण 1/2x वजा 3y बरोबर बी मानले. काय मानले, बी बरोबर 1/4. आता बघा ह्या अशा ठिकाणी काय करायचं, आता अशा ठिकाणी काय होतं, 1 गुणिले ये छेद 2 अधिक 1 गुणिले बी छेद 5 बरोबर 1/4. 1/4 येतं, लक्षात ठेवा. आता इथं काय करायचं, इथं तिरकस गुणाकार करायचा. काय करायचं, इथं तिरकस गुणाकार करायचा. आलं लक्षात. मग बघा, तिरकस गुणाकार करा ह्याचा आणि ह्याचा आणि ह्याचा आणि ह्याचा, म्हणजे 5 ये अधिक 2b भागिले 2×5 बरोबर 1/4. 1/4. आता ह्या ठिकाणी तिरकस गुणाकार करा, म्हणजे बरोबरच इकल्या साईडचा तिरकस गुणाकार करा, म्हणजे 4 न गुणा ह्याला ह्या समीकरणाला. 5a अधिक 2b बरोबर 10 गुणिले 1 असं करा, तिरकस गुणाकार केला बरोबर आहे का. मग तिरकस गुणाकार 4×5 20 ये अधिक 4 दुनी 8b बरोबर 10×1 10. समीकरण नंबर द्या 1. अशा प्रकारे तुमचं समीकरण नंबर 1 आलेलं आहे. हे समीकरण 1 मधून 1 तयार केले आपण. आता 2 मधून 2 तयार करू. इथं काय छेदस्थानी 2 नाही, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला ही समीकरण फास्ट तयार होईल. इथं 5 आहे, 1/x अधिक 4y बरोबर ये मानले, म्हणजे 5a अधिक वजा आहे, सॉरी 5a वजा 2b बरोबर वजा 3/2. आता काय करायचं, इथं ह्या 2 न ह्या समीकरणाला गुणा, इकडे तिरकस गुणाकार करा. इथं काही नाही, म्हणजे ह्याच्या खाली 1 आहे, लक्षात ठेवा. मग 2 गुणिले 5a वजा 2b बरोबर 3×1 वजा 3. 2 गुणिले 5 10a वजा 2 गुणिले 4 4b बरोबर, इकडे काही गुणायची गरज नाही, वजा 3. समीकरण नंबर 2 द्या. किती आलं, समीकरण 2. आता बघा, इथं आपल्याला समीकरणाची जर आता सहगुणक जर तुम्हाला तयार करून जर समीकरण तयार करायचं असलं तर तुम्ही समीकरण 2 ला 1 ने भागा किंवा 2 ने भागा, 2 ला 2 न भागा, मग तुम्हाला ही भेटून जाईल 2 न जर भागलं तर. आता बघा, ह्या समीकरणाला इथं 1 नाव नका देऊ, ह्याला भाग जातो 2 न, म्हणजे 10a अधिक 4b बरोबर 5. समीकरण नंबर 1 द्या. इथं नका देऊ, ह्याला 2 न भाग जातो, 10a 20, 2 न भाग गेला तर 20 10 येतं, अधिक 8 ला 2 न भागलं तर 4b बरोबर 10 ला 2 न भागलं तर 5b. समीकरण नंबर 1 द्या. आता काय करा, समीकरण 1 आणि समीकरण 2 ची बेरीज करा, म्हणजे अधिक 4b वजा 4b कटून जातील. समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू.
समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करू. समीकरण काय? समीकरण 2 बेरीज करू. लक्षात राहू द्या. समीकरण 1 का आहे? 10a अधिक 4b बरोबर 5 आले आणि 10a वजा 4b बरोबर वजा 3 आलेले. बेरीज करायची आपल्याला. आलं. मग आता बेरीज करते वेळेस 20a अधिक वजा कटलं बरोबर 5 मधून 2 गेले किती राहतात? 3 गेले किती राहतात? 2. मग ये बरोबर 2/10 बेक बे बेंधाय 20 म्हणजे 10. ये बरोबर किती आलं? 1/10 आलं. ये बरोबर किती आली तुमची किंमत? 1/10. आता समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा ए ची किंमत. तुमचं समीकरण बी ची किंमत निघून जाईल. मग समीकरण मी 1 मध्ये ठेवतो. समीकरण ए बरोबर 1/10 नीट लिहितो. ए बरोबर 1/10 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. एक काय? 10a अधिक 4b बरोबर 5 आहे तुमचं हे समीकरण 1. ठेवा 10a गुणिले 1/10 अधिक 4b बरोबर 5. 10a 10 कटले नुसतं 1 राहतं. 1 अधिक 4b बरोबर 5 अधिक 1 बरोबर 14 साईडला गेल्यानंतर काय होतं? 4b बरोबर 5 वजा 1. 4b बरोबर 4. b बरोबर 4/4. 4 1 4. b बरोबर किती आलं? 1. अशा प्रकारे तुमची किंमत b बरोबर 1 आली. b बरोबर 1 आली किंमत तुमची. आता आपल्याला ए आणि बी च्या किमती पाहिजेत का? नाही. आपल्याला एक्स आणि वाय च्या किमती पाहिजेत. लक्षात ठेवा. आता आपण मानलेले ये मानलेले कसं 1/3x अधिक 4y बरोबर ये मानलेले. मग करा. परंतु 1/3x अधिक 4y बरोबर ये आणि 1/2x वजा 3y बरोबर बी. आता करा. 1/3x अधिक 4y बरोबर ए ची किंमत काय आले? 1/10 आलेले. तर तिरकस गुणाकार करा म्हणजे 1 गुणिले 3x अधिक 4y म्हणजे 3x अधिक 4y बरोबर 1 गुणिले 10 म्हणजे 10. समीकरण नंबर आलं तुमचं 3. किती आलं? समीकरण नंबर 3 आलं. किती आले? समीकरण नंबर 3 आले. आता काय करा तुम्ही? समीकरण 4 बनवायचे. मग 1/2x वजा 3y बरोबर बी मानले आपण. मग 1/2x वजा 3y बरोबर बी ची किंमत किती आली? 1. इथं 1 च्या खाली काय नाही म्हणजे 1. तिरकस गुणाकार होतो. मग करा. 1 गुणिले 2x वजा 1 गुणिले 3y बरोबर 1 गुणिले 1 म्हणजे हे समीकरण नंबर तुमचं 4 आले. आता काय करा? समीकरण 3 ला बघा. आता बघा इथं तुम्हाला जर सहगुणक समान करून जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर करू शकता किंवा क्रेमरच्या पद्धतीने तुम्हाला dx dy काढून x आणि y च्या किमती काढू शकता. मग इथं समीकरण सहगुणक समान आहेत का? बघा 3x इथं 2x आहे अधिक 4y इथं वजा 3y आहे. मग बरोबरचे काही संबंध पडत नाही. मग समीकरण 3 ला बघा 3 ला जर समीकरण 3 ला 3 न गुणलं तर 12 येतं. 3 चौक 12. आणि समीकरण 4 ला जर 4 न गुणलं तर 3 चौक 12. अशा प्रकारे तुम्हाला सहगुणक समान होतील. म्हणजे अधिक 12y वजा 12y असं तुम्हाला समीकरण तयार होईल. समीकरण
3ला 3ने गुणू आणि समीकरण 4ला 4ने गुणू। ठीक आहे, 3ला गुणा, 3 त्रिक 9x अधिक 3 चौक 12y बरोबर 3 10 30, समीकरण नंबर 5 आलं। ओके, आता 4 न गुणा 4ला 4 दुनी 8x वजा 12y बरोबर किती आलं? 4 1 4, हे समीकरण नंबर 6 द्या। आता इथं बेरीज केल्यानंतर तुम्हाला अधिक 12y आणि वजा 12y कटतील। वजाबाकी केल्यानंतर खाली चिन्ह चेंज होतात, त्याच्यामुळे तुम्हाला वजा वजा होऊन जातील। त्याच्यामुळे आता इथं समीकरण 5 आणि 6ची बेरीज करू। समीकरण 5 अधिक समीकरण 6 करू। समीकरण 5 व समीकरण 6ची बेरीज करू। समीकरण 5 काय आहे? 9x अधिक 14y बरोबर 30 अधिक 8x वजा 14y बरोबर 4। आता बघा करा, 9 8 17x अधिक 14y वजा 14y कटले बरोबर 34। x आपल्या ठिकाणी 34 आपल्या ठिकाणी गुणाकारामध्ये 17 बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर भागाकारामध्ये जातं। 17 1 17, 17 2 34। x बरोबर किती आली? 2। x बरोबर 2 ही किंमत समीकरण तुम्ही 1 आणि 2 मध्ये नाही ठेवू शकत, 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये ठेवा किंवा 5 मध्ये आणि 6 मध्ये ठेवा। काही 1 काय ए आणि बी चे आहेत, 1 आणि 2 समीकरण ए आणि बी चे, त्याच्यामध्ये नाही ठेवू शकत तुम्ही। 3 4 5 आणि 6 मध्ये ठेवू शकता। समीकरण मध्ये 3 मध्ये ठेवतो। x बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू। समीकरण 3 काय? 3x अधिक 4y बरोबर 10 आहे। 2 ठेवून द्या, 3 गुणिले 2 अधिक 4y बरोबर 10। 3 दुनी 6 अधिक 4y बरोबर 10। अधिक आहे बरोबरच्या डाव्या साईडला 6, तर उजव्या साईडला गेल्यानंतर वजा 6 होतं। 4y बरोबर 10 वजा 6। 4y बरोबर 10 मधून 6 गेले किती राहतात? 4। y बरोबर 4/4, 4 1 4। मग y बरोबर किती आलं? 1। अशा प्रकारे तुमच्या x आणि y च्या किमती निघाल्या। x ची किती? 2 आणि y ची किंमत किती आली? 1। अशा प्रकारे 5वं तुमचं संपलेलं आहे। तुम्हाला जर याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची असली तर व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही, जर तुम्हाला असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चॅनलचं नाव आहे आदिरा एज्युकेशन्स। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा। आता मी इथंच थांबतो। माझे धन्यवाद। मी आता इथंच थांबतो। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही रिपीटेड बघून हे गणित कसे 4 मार्काला येऊ शकतात किंवा 3 मार्काला येऊ शकतात, असे गणित तुम्हाला वारंवार तुम्हाला सॉल्व करावे लागतील, तेव्हाच त्या ध्यानात राहतील, नाहीतर तुम्हाला हे गणित तुम्हाला सॉल्व करता येणार नाहीत। हे व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा, वारंवार सॉल्व करा। भरपूर टायमिंग आहे एक्झामसाठी, बोर्डाच्या एक्झामसाठी। बघा काय सप्टेंबर आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी 5 महिने, 5 महिन्यामध्ये तुम्ही जर टाइम दिला तर तुम्ही एक चॅप्टर तुम्ही 10 वेळेस सॉल्व करून घेऊ शकता। धन्यवाद। याच्या पुढे काही